नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, शीर्षक बघितल्यावर अनेक लोक बुचकळ्यात पडतील, डोकं फिरलंय का असं विचारतील. पण मी अलीकडल्या काळातल्या ज्या बातम्या बघतोय, वाचतोय, युट्यूबवर किंवा वेगवेगळ्या चॅनेलवर ऐकतोय, ते बघितल्यानंतर माझा असा समज झालाय की दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या महापालिका ठाकरे ब्रँड आणि ठाकरे बंधू यांनी ऑलरेडी जिंकलेले आहे. आणि त्यामुळे कुठल्याही महापालिकेमध्ये एक दोन चार नगरसेवक जिंकून आणण्या इतकी सुद्धा जागा किंवा स्पेस भाजपसाठी एकनाथ शिंदे किंवा अजितदादा यांच्यासाठी उरलेला नाही. कदाचित तो काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षासाठी सुद्धा उरलेला नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्याच्या सगळ्या 25-27 महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या ठाकरे बंधू एकत्र आले की ठाकरे ब्रँडच्या पारड्यात पडणार आहे. त्यामुळे बाकीच्यांनी आणि प्रामुख्याने भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी तर निवडणुका लढवाव्यात, पण प्रत्येक वॉर्डामध्ये आपलं डिपॉझिट जाऊ नये यासाठी निवडणुका लढवाव्यात, याच निष्कर्षाप्रत यावं लागतं. जर ज्या बातम्या चालल्या, जे डिस्कशन चाललंय, जे डिबेट चालले, जे नॅरेटिव्ह पुढे गेले जात आहेत, ते बघितल्यानंतर याच निष्कर्षाप्रत यायला लागतं की ठाकरे बंधू ऑलरेडी जिंकलेले. आणि महाराष्ट्रातली सामान्य जनता, प्रामुख्याने जिथे जिथे निवडणुका होणार आहेत स्थानिक संस्थांच्या, त्या ठिकाणचा मतदार हा इतका उतावळा झालेला आहे की कधी एकदा ठाकरे बंधूंना आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्याच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत आणून बसवतो, यासाठी सगळाच्या सगळा महाराष्ट्र उतावळा झालेला आहे. म्हणजे कुठे पूर आलेत, कुठे भयंकर शेती वाहून गेलेली आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे. पण हवालदिल झालाय शेतकरी, शेती बुडाली आहे याचं पण दुःख नाही. इतकं सगळेच्या सगळे महाराष्ट्रातले लोक ठाकरे बंधू हे दसऱ्याच्या निमित्ताने एकत्र येतात की नाही, युती करतात की नाही, एकमेकांना वाटून जागा वाटून घेतात की नाही, यासाठी अख्खा महाराष्ट्र हळवा झालेला आहे, असं एकूण बातम्यांचा सूर आहे. आणि अर्थातच हा सूर अडवणारे जे आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून आपापले राजकीय अंदाज व्यक्त करून प्रत्येक वेळेला संपूर्णपणे तोंडघशी पडलेले आहेत. आणि अलीकडेच झालेली विधानसभा निवडणूक आहे त्याचं उदाहरण आहे. वर्षभरापूर्वी सगळेच्या सगळे सफाछाट. म्हणजे या लोकांना महाविकास आघाडीमध्ये धड जागा वाटप सुद्धा होऊ शकत नव्हतं. आणि निवडणुकीपूर्वी आपल्यालाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करावं यासाठी उद्धव ठाकरे हट्ट धरून बसले होते. अगदी दिल्लीला 10 जनपथवर जाऊन आले. तरीही महाविकास आघाडी ही प्रचंड बहुमताने जिंकणार याची निर्विवाद खात्री होती. आणि तशा आजही त्यांचे व्हिडिओ काढून बघा तुम्ही युट्यूबवर. ही फार सुंदर सोय आहे. युट्यूब हा ही काय सोशल मीडिया आहे, सोय आहे, त्यामध्ये एक गोष्ट छान आहे की आज जे छाती ठोकपणे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर किंवा महाविकास आघाडी ही काय करणार आहे वगैरे याविषयी आज जितके छाती ठोकून बोलत आहेत, तशीच ही मंडळी वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला बोलत होती. त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते बघा. ते बघितले की तुम्हाला कळेल की यांचा अंदाज हा 100% चुकीचा असतो. 100% चुकीचा असतो. किंबहुना जो अंदाज मांडायचा आहे, जे विवेचन मांडायचंय, ते धादांत खोटं असलं पाहिजे याची आधी कसोटी लावून बघतात आणि मगच ते बोलतात की काय, असं वाटतं. तुम्हाला आठवत असेल, अगदी आत्ता आत्ताची गोष्ट आहे की राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थावर उद्धव ठाकरे जाऊन पोहोचले आणि तिथे गेल्यानंतर ते 3 तास बंद खोली आड आपल्या चुलत भावाशी वार्तालाप करत होते. त्यांचे नेते, यांचे नेते, असा जो काही वार्तालाप झाला, गप्पा टप्पा झाल्या, त्यानंतर आता बाहेर पडल्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे किंवा त्यांचे प्रवक्ते
मनसे आणि शिवसेनेची युती झाली असं जाहीर करणार, इथपर्यंत बातम्या रंगवल्या गेल्या होत्या. आणि त्याला आता जवळजवळ 2 आठवडे 3 आठवडे उलटून गेलेले. आणि म्हणून मी तेव्हा एक व्हिडिओ केला होता. आज दसऱ्याच्या 2 दिवस आधी मी हा व्हिडिओ बनवतोय. पण अजूनही राज ठाकरे मनसेचे संस्थापक अध्यक्ष हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणार अशी कुठलीही बातमी आलेली नाही. दरम्यान या बैठकीसाठी किंवा सॉरी मेळाव्यासाठी जबरदस्त तयारी उद्धव ठाकरे गटाकडून चालू आहे. त्यासाठी लोकांना आमंत्रित करायचं म्हणून 2 टीझर येऊन गेले. पण त्या दोनही टीझर मध्ये राज ठाकरे सुद्धा दसरा मेळाव्यात एक वक्ते असतील, पाहुणे वक्ते असतील असा उल्लेख नाहीये. मग हे हुरळून गेलेले लोक जे आहेत हे पार निवडणुकीचा निकाल लावण्यापर्यंत का जाऊन पोहोचतात हे मला न उलगडलेलं रहस्य आहे. जर दोन भाऊ एकत्र येऊन निवडणुका लढवतील ही घोषणा करण्यासाठी 2 महिन्यापेक्षा अधिक काळ जाऊ नये, त्याविषयी एकही पाऊल टाकलं जात नाही, तर मग ते दोन एकत्र येऊन ठाकरे ब्रँड म्हणून मत पडून ते कशा जागा जिंकणार इथपर्यंतची झेप घेणारे जे पत्रकार आहेत, विश्लेषक आहेत, त्यांचं मला म्हणून कौतुक वाटतं. यांचे अंदाज कशाच्या आधारावर आहेत? कशाच्या आधारावर आहेत? हा एक असतं, असे ओपिनियन पोल वगैरे करणारे असतात, राजकारणाचं विश्लेषण करणारे असतात. ते नेहमी आधीच्या निवडणुकीचा आधार घेतात. आधीच्या निवडणुकांमध्ये कुठच्या पक्षाला किती मतं मिळाली होती, कुठच्या जागा जिंकल्या होत्या, कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाचं वर्चस्व होतं, दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवर असलेला कुठला पक्षाचा कुठला उमेदवार होता, याचा आधार घेऊन एक सर्वे केले जातात. आणि मग सर्वेचे आकडे आल्यानंतर जुन्या आकड्याशी ताडून बघून त्यात ही जागा याला मिळेल, ती जागा त्याला मिळेल, असं सगळं केलं जातं. पण दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांना कुठची मतं मिळू शकतात याचा कुठलाही अंदाज बांधता येत नाही. मी तुम्हाला एक मुद्दाम उदाहरण देतो की 1999 साली ज्या वेळेला विधानसभा बरखास्त करून विधानसभेची मध्यावधी निवडणूक घेतली होती लोकसभेबरोबर, त्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदार एकदाच मतदान केंद्रात गेला. त्याने आधी लोकसभेसाठी मतदान केलं, मग 1 मिनिटांनी परत एकदा त्या रजिस्टरवर सही केली आणि दुसऱ्यांदा विधानसभेसाठी मतदान केलं. या 1 मिनिटाच्या फरकाने 8% मतं बदलली. कशी बदलली? तर लोकसभेला शिवसेना भाजप युती म्हणून त्यांना जी मतं मिळाली होती त्यापेक्षा विधानसभेला शिवसेना भाजप युतीला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीमध्ये 8% फरक आहे. 8%. म्हणजे हे 8% मतदार असे होते की ज्यांनी लोकसभेमध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकीसाठी 1 मिनिटापूर्वी महायुतीला किंवा युतीला मतदान केलं होतं. पण 1 मिनिटानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करताना त्यांनी युतीला मतदान केलं नाही. आहे की नाही गंमत? 1 मिनिटाचा फरक आहे. तोच मतदार मतदान केंद्रात गेला, लोकसभेला मतदान केलं, विधानसभेला केलं. 1 मिनिटाचा 1.5 मिनिटाचा फरक आहे. मग का? तर लोकसभा आपण कशासाठी निवडतोय, विधानसभा आपण कशासाठी निवडतोय, हा फरक असतो. दुसरी गोष्ट, लोकसभा हा प्रचंड मोठा मतदारसंघ असतो. तिथे पक्ष बघून मतदान केलं जातं, आघाडी बघून मतदान केलं जातं. पण ज्या वेळेला विधानसभेची वेळ येते तेव्हा विधानसभेला आपल्या परिचयातला आहे का, आपल्या विभागातला आहे का, कारण आमदार हा दिसलेला चेहरा असावा लागतो. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला पक्षाला आणि चेहऱ्याला महत्व येतं. आणि त्याच्याही खाली जेव्हा तुम्ही महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा पातळीवर येता तेव्हा
तुम्हाला चेहरा प्राधान्याचा असतो आणि चेहऱ्यासमोर पक्ष आणि आघाडी दुय्यम ठरते. दुय्यम ठरते. आता लोकसभेला ज्या मतदारांनी, मुस्लिम मतदारांनी प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांना सुद्धा मतं दिली होती, त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला उबाठा शिवसेनेला मतं दिली असं नाहीये. जिथे त्यांचा मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतो अशा ठिकाणी त्यांनी उबाठा शिवसेनेकडे, काँग्रेसकडे पाठ फिरवली. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा आहेत. 5 विधानसभेच्या क्षेत्रामध्ये लोकसभेला भाजपचे उमेदवार आघाडीवर होते, पण मालेगाव ह्या एका मतदारसंघामध्ये तो सगळा लीड पार करून इतकी एक गठ्ठा मत मुस्लिम काँग्रेसला मिळाली की 5 विधानसभेत भाजपला असलेला लीड वाईपआउट झाला. वाईपआउट झाला. पण विधानसभेला त्या 5ही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आणि मालेगाव मधून सुद्धा काँग्रेसचा उमेदवार निवडून आला नाही. तो MIM की समाजवादी पक्ष यापैकी कोणाचा तरी मुस्लिम उमेदवार निवडून आला. हा फरक असतो मित्र, हा फरक असतो. आणि त्यामुळे आज घडीला जर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबईतले जर 45 नगरसेवक उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदेकडे आले असतील तर ते चेहरे त्या त्या वॉर्डामध्ये महत्वाचे ठरतात. महत्वाचे ठरतात. अधिक शिवसेना धनुष्यबाण चिन्ह आहेच, अधिक भाजपचा पाठिंबा आहेच. आपोआप त्या एकनाथ शिंदेकडे आलेल्या 45 नगरसेवक उमेदवारांचं वजन आगामी महापालिका निवडणुकीत वाढतं. तसंच भाजपचं वाढतं. उद्धव ठाकरेंकडे आहेत त्यांचंही उरलेले जे काय त्यांच्याकडे 50-55 नगरसेवक शिल्लक असतील माजी, त्यांचंही त्या त्या वॉर्डामध्ये वजन वाढतं. तिथे जर काँग्रेसची साथ मिळाली, तिथे जर मुस्लिम मतं जी तुरळक असतील ती उद्धव ठाकरेंकडे आली तर त्या 50-55 जागा उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोप्या ठरतात. ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून 1-2% मतांचा फरक पडू शकतो. त्या दोघांच्या मतांची बेरीज केली तर मला वाटते 30% जाईल मुंबईमध्ये, 30-32% जाईल. पण एकट्या भाजपची विधानसभा किंवा आधीच्या निवडणुकांची टक्केवारी बघितली तर 30-30% पुढे आहे. मला वाटते एकनाथ शिंदे यांची मुंबईतली त्यांच्या उमेदवारांना पडलेली मतं याची बेरीज केली तर दोघांची म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजप यांची बेरीज केली तर ती 42% वगैरे काहीतरी होते. त्यासमोर 2 ठाकरे बंधू एकत्र आले तरी 2-3% मराठी माणसांनी झुकाव दिला तरी 40% पोहोचणं अवघड आहे. आणि म्हणून हे जे गणित मांडतो त्याचा अभ्यास करतो त्यामध्ये अनेक धागेदोरे असतात, गुंतागुंत असते. ती विचारात न घेता मतदार आणि उद्धव ठाकरे किंवा ठाकरे प्रेमी यापेक्षा असलं विश्लेषण करणारे जे आहेत ते अधिक भावनेच्या आहारी जातात. भाजप पडताना दिसतोय का, एकनाथ शिंदेचं नाक कापेल का, अशा विचाराने पछाडलेले जे विश्लेषक असतात त्यांना मग 2 ठाकरे बंधू एकत्र येणार, चमत्कार, अशी मानसिकता होते. आणि ती मानसिकता एकदा झाली की मग त्यांना बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसं कुठल्याही गोष्टींनी ठाकरे बंधूंचं, ठाकरे ब्रँडचं वजन वाढलेलं दिसतं आणि त्यामुळे ते महापालिका कशी जिंकणार हा निष्कर्ष आधी काढून मग त्याच्यावर बाकीची माहिती घातली जाते आणि तिथे सगळी गफलत होते. ती विधानसभेला झाली, ती यापूर्वी अनेकदा झालेली आहे, वेगवेगळ्या बाबतीत झालेली. राहुल गांधींच्या पदयात्रेने चमत्कार केला. नो. लोकसभा निवडणुकीत संघाचे, RSSचे अनेक स्वयंसेवक नाराज होते. त्यांनी थोडं अंग आखडतं घेतलं आणि भाजपला फटका बसला. 0.3% मतं कमी पडली. आज ते सगळे ऍक्टिव्ह आहेत.
किंवा विधानसभेच्या निकालाला महत्व तेवढ्यासाठी आहे की लोकसभेतला जो दणका भाजपला बसला त्यामुळे सर्वाधिक विचलित झालेला हिंदू मतदार आणि आर एस एसचे स्वयंसेवक कार्यकर्ते यांनी प्रत्येक निवडणूक अटीतटीची करायचं ठरवलंय आणि ते जर हरियाणात होत असेल, दिल्लीत होत असेल तर मुंबईत सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ठाकरे ब्रँड, ठाकरे बंधू एकत्र येणार असं जे विचार करतात त्यांनी तुमच्यासाठी पत्रकार परिषद कधीही न घेणाऱ्या आर एस एसचं संघाचं मुंबईत काय चाललंय याची थोडी चाचपणी करावी. मग त्यांना कळेल की आपण जे हवेतले बुडबुडे काढतोय ते जमिनीला लागतील किंवा कशाचाही स्पर्श झाला की टपकन फुटणार आहे, टपकन फुटणार आहे. अदरवाईज हे असलं विश्लेषण करणारे जे आहेत त्यांच्या विश्लेषणावर, बातम्यांवर विश्वास ठेवायचा. तो ऑलरेडी मतदान बाकी आहे, निवडणुकीचं वेळापत्रक यायचं बाकी आहे, मतमोजणी बाकी आहे, पण ठाकरे ब्रँडने सगळ्याच्या सगळ्या महापालिका, सगळ्याच्या सगळ्या नगरपालिका ऑलरेडी जिंकलेले. आणि तसं एकदा आपण ते समजलं किंवा त्यालाच खरं समजलं तर मग भाजपसाठी, एकनाथ शिंदे यांच्यासाठी किंवा अजितदादांसाठी किंवा शरद पवारांसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी म्हणजे ठाकरे ब्रँड सोडला तर उरलेल्या कोणासाठीही महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लढायला जागाच शिल्लक नाही. मग जिंकणार कुठून? आणि म्हणून मी या बातम्या वाचून एक निष्कर्ष काढला की त्या बातम्या खऱ्या ठरणार असतील तर भाजपने किंवा बिगर उभाटा मनसे पक्षांनी एकाच गोष्टीची तयारी करावी. त्यांनी आपण जितक्या जागा लढू त्यात जास्तीत जास्त जागी आपलं कमीत कमी डिपॉझिट जाऊ नये. निवडून कोणी आला नाही, एकही नगरसेवक निवडून आला नाही तरी फरक पडत नाही, पण कमीत कमी डिपॉझिट जप्त व्हावी यासाठी भाजपने प्रयत्न करावा अशी एकूण परिस्थिती आहे. आहे की नाही हे प्रत्येक ऐकणाऱ्यांनी आपापलं ठरवायचं. मी कशाला सांगू. पण ज्या बातम्या आहेत त्या बातम्या विश्वासार्ह असतील तरचा हा परिणाम असू शकतो. पण तो आहे का? प्रत्येकाने तुमच्या विभागामध्ये, एरियामध्ये काय परिस्थिती आहे बघा, लोकांशी बोला, तुमचं तुम्हाला कळेल. ते मी सांगायची गरज नाही. ही जराशी शक्यता असती तरी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला नसता. देवेंद्र फडणवीस वारंवार लोकसभेनंतर सांगत होते 2 लाख मतांचा, 0.3% मतांचा फरक आहे, 2-3% मतं आम्ही वाढवली तर आम्ही सगळे निकाल लोकसभेचे उलथापालथ करून टाकू. पण असली विश्लेषण करणारे, असले अंदाज बांधणारे देवेंद्र फडणवीसांना हलक्यात घेत होते. आणि तिथेच देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आणि आर एस एस भारी पडले. कारण आर एस एसने किंवा भाजपने फक्त जागा वाटप करून एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना वाऱ्यावर सोडले नाहीत. लढवा आपले आपल्याने पडा. नो, भाजपने जितकी मेहनत आपले अधिकृत उमेदवार जिंकून आणण्यासाठी मेहनत घेतली तेवढीच मेहनत भाजपने आणि आर एस एसने एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या पक्षाच्या जागा वाटप झालेल्या उमेदवारांसाठी सुद्धा तेवढी मेहनत घेतली. म्हणून त्यांचे 41 आणि 57 आमदार निवडून आले. आणि तेवढीच गोष्ट महाविकास आघाडीमध्ये नव्हती पण मीडियात होती. मीडियामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत, निकाल येईपर्यंत महाविकास आघाडी प्रचंड बहुमताने जिंकणार होती, पण मतमोजणी संपली तेव्हा महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला होता. आता सुद्धा अजून वेळापत्रक नाही, मतदान नाही, उमेदवार नाही, मतमोजणी नाही, तरी सगळ्याच्या सगळ्या मीडियामध्ये, बहुतांश मीडियामध्ये ठाकरे बंधू हे प्रचंड बहुमताने जिंकत आहेत. कदाचित मतदान आणि मतमोजणीपर्यंत ठाकरे ब्रँड आणि ठाकरे बंधू हे प्रचंड मताधिक्याने जिंकतील
फक्त मतमोजणीच्या दिवशी गडबड होईल. असो मित्रांनो, आत्ता मी इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.